हाय, हॅलो, नमस्कार. मी गौरी भालेकर. तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी तुम्हाला आज चेन स्टिच कशी द्यायची एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर आपण चेन स्टिच कशी मारायची ही आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तुम्हाला जर आरी वर्क बेसिक शिकायचं असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी सुरुवातीला हे कॉटनचं फॅब्रिक घेतलं आहे. शिकण्यासाठी आपण कॉटनचं फॅब्रिकचाच वापर करत असतो. सुरुवातीला मी असे साध्या थ्रेडनी सुद्धा चेन स्टिच मारून घेतली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बुट्ट्या देऊन घेतल्या आहे. तर मी आज तुम्हाला चेन स्टिच कशी मारायची ती एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे. सुरुवातीला मी ही रिंग घेतली आहे आणि ती रिंग मी व्यवस्थित अशी फॅब्रिकच्या खाली ठेवून फॅब्रिक व्यवस्थित त्यावर ठेवून मी व्यवस्थित असं ॲडजस्ट होईल या पद्धतीने मी ते फॅब्रिक त्या रिंगच्या बरोबर सेंटरला ठेवून मी ते आपल्या पीस व्यवस्थित त्यामध्ये ॲडजस्ट होईल अशा पद्धतीने मी दुसरी रिंग पण त्यावर ठेवणार आहे. दुसऱ्या रिंगला आपल्याला ॲडजस्ट करायला व्यवस्थित असे स्क्रू दिलेले असतात. आपण ते व्यवस्थित असे लूज करून आपण ती रिंग त्या फॅब्रिकवर ठेवून आपण ते व्यवस्थित असे चारी बाजूनी व्यवस्थित अशी पॅक करून आपण ते व्यवस्थित असे ती ती रिंग आपण ती पॅक करून घ्यायची असते. ते स्क्रू व्यवस्थित असे पॅक करून घेतल्यामुळे आपलं कापड लूज पडणार नाही आणि आपलं वर्क सोपं पडतं आहे. लूज पडल्यामुळे आपल्याला वर्क करणं अतिशय अवघड वाटतं. त्यामुळे आपण ते कापड एकदम टाईट करून घ्यायचं. सुरुवातीला आपण ते रिंग लावल्यावर ते कापड लूज पडू नये म्हणून आपण चारी बाजूने कापड हे ओढून आपण ते व्यवस्थित असं पॅक करून घेऊ. चारी बाजूने पॅक करून घेत असतो. त्यानंतर आपल्याला चेन स्टिच द्यायची असते. सुरुवातीला आपण हे चारी बाजूने आपण ते एकदम टाईट करून घेतलं आहे. त्यानंतर आपण ते व्यवस्थित असे चारी बाजूने एकदम असे लूज पडू नये म्हणून चारी बाजूने आपण ते पॅक करून घेतलं आहे. त्यानंतर आपण ते व्यवस्थित असं पॅक झालं का नाही ते पाहणार आहे आणि नंतर आपण ते व्यवस्थित असं स्टँडला लावून घेणार आहे. सुरुवातीला आपण हे लोखंडी स्टँड घेतला आहे आणि ते स्टँडवर आपण व्यवस्थित असं ते रिंग ठेवून आपण ते व्यवस्थित असं आपण त्यावर ती रिंग व्यवस्थित अशी पॅक करून घेणार आहोत. चारी बाजूनी ती व्यवस्थित अशी रिंग त्या स्टँडला लावून घेतल्यावर आपल्या चेन स्टिच देणं एकदम सोपं पडतं. अशा पद्धतीने आपण ती चेन स्टिच मारून घेणार आहोत. सुरुवातीला आपण पूर्ण ती रिंग पॅक करून घेतली आहे त्या स्टँडला. त्यानंतर आपण चेन स्टिच कशी मारायची ती एकदम सोप्या पद्धतीमध्ये पाहणार आहोत. अशा पद्धतीने मी पूर्ण रिंग ही स्टँडला लावून घेतली आहे. त्यानंतर सुरुवातीला मी टुलिप कंपनीची सुई घेतली आहे. आपल्याला चेन स्टिच मारण्यासाठी सोपी पडते आणि ती थोडीशी चपटी असल्यामुळे मी त्याला पूर्ण दोरा गुंडाळून घेतला आहे. त्यामुळे ती आपल्या हातात एकदम सारखी फिरते. त्यानंतर मी हे 423 नंबरचा मी धागा घेतला आहे आणि आपण याच धाग्याने चेन स्टिच मारणार आहे. त्यानंतर मी ही मार्किंग पेन्सिल पण घेतली आहे. ही मार्किंग पेन्सिल आपण व्यवस्थित अशी मार्किंग करून आपण त्यावर चेन स्टिच मारत असतो. सुरुवातीला आपण स्ट्रेट लाईन मारून घेणार आहोत आणि आपण शिकण्यासाठी सुरुवातीला स्ट्रेट लाईन मारून घेतल्यामुळे त्यानंतर आपण व्यवस्थित अशी त्यावर चेन स्टिच मारणार आहे. सुरुवातीला आपण त्या धाग्याचे आपण एक गाठ मारून घेणार आहोत. 4-5 गाठ दिल्यामुळे आपला ती वर्क करण्यासाठी तो धागा वरती येत नाही, व्यवस्थित असा पॅक बसतो. त्यामुळे आपण त्याला 4-5 अशा गाठ देऊन घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण त्या धाग्याला 4-5 गाठ दिल्यामुळे तो धागा निसटला जाणार नाही किंवा पॅक बसून राहतो. अशा प्रकारे आपण ती गाठ देऊन घेत असतो. अशा प्रकारे गाठ देऊन घेतल्यानंतर आपण ती व्यवस्थित अशी आपल्याला दोन्ही बोटात पॅक धरून आपण तो धागा खालच्या बाजूने ठेवून आपण ते व्यवस्थित असं दोन्ही बोटात, वरच्या बोटात आणि खालच्या त्या दोन्ही बोटात ती गाठ मारून धरलेली आपण ती व्यवस्थित अशी आपल्या बोटाने व्यवस्थित अशी धरून ठेवत असतो. त्यामुळे आपल्याला वर्क करणं एकदम सोपे जाते आणि तो हात आपल्याला रिंगच्या खालच्या बाजूने ठेवून ती सुई व्यवस्थित अशी स्ट्रेट आतमध्ये टाकून आपण ती गाठ मारून व्यवस्थित अशी वरच्या बाजूने काढून घेत असतो. अशा प्रकारे आपण जिथे मार्किंग केले आहे त्या मार्किंगवर आपण सुई व्यवस्थित अशी स्ट्रेट खालच्या बाजूने टाकून आपण ती गाठ मारलेला धागा व्यवस्थित असा वरच्या बाजूने त्या सुईमध्ये गुंतवून आपण तो व्यवस्थित असा वरती काढून घेत असतो. अशा प्रकारे आपण व्यवस्थित अशी साखळी तयार होण्यासाठी आपण ती व्यवस्थित अशी त्या सुईमध्ये आपण ती व्यवस्थित अशी गुंतवून वर काढत असतो. त्यानंतर परत त्या सुईमध्ये गुंतलेला धागा हा आपण खालच्या बाजूने टाकून परत तिथे एक वेढा त्या सुईला वेढा घेऊन परत तो धागा वरच्या बाजूने आपण वरती काढून घेत असतो. अशा प्रकारे आपली ही साखळी तयार होत असते.
अशा प्रकारे ही चेन स्टिच तयार होत असते. त्यानंतर परत आपण हळूहळू सुरुवातीला ती सुई स्ट्रेट खालच्या बाजूने टाकून ती वरच्या बाजूने काढून आपण त्यामध्ये गुंतवून ती व्यवस्थित असा ती चेन स्टिच वरती येत असते. अशा पद्धतीने आपण ही पूर्ण चेन स्टिच गळ्याला देऊन घेत असतो. सुरुवातीला आपण ब्लाऊज शिवत असताना आपण ब्लाऊजला आपण गोट किंवा पट्टी जोडत असतो. त्याच प्रकारे वर्कच्या ब्लाऊजला आपण ही अशी चेन स्टिच मारत असतो. चेन स्टिच मारल्यामुळे आपला गळा हा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसतो आणि हा गळा छान दिसतो. अशा प्रकारे आपण सुरुवातीला 4-5 वेळा चेन स्टिच देत असतो. चेन स्टिच देत असताना ती आपण व्यवस्थित अशी हळूहळू शिकण्यासाठी आपण त्याची प्रॅक्टिस केली का आपल्याला ते व्यवस्थित जमतं. त्यामुळे आपण ही चेन स्टिच सुरुवातीला एकदम हळूहळू देऊन घेत असतो. अशा प्रकारे ही चेन स्टिच आपण देऊन घेतली आहे. त्यानंतर आपण गाठ कशी द्यायची ही पण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर सुरुवातीला मी त्या धाग्यामध्ये सुई व्यवस्थित अशी मध्यभागी टाकून ती सुई खालच्या बाजूने काढून मी तो खालचा धागा त्यामध्ये गुंतवून व्यवस्थित असा वरती काढून त्यामध्ये गुंतवून मी परत तो धागा वरती काढला आहे. अशा प्रकारे मी ती गाठ देऊन घेतली आहे. गाठ ही आपण डबल देत असतो, त्यामुळे ती गाठ आपली निसटत नाही. गाठ निसटली की आपलं सगळं वर्क पूर्ण निसटून जात असतं. अशा प्रकारे गाठ ही आपण पॅक मारून घेत असतो. अशा प्रकारे आपली ही चेन स्टिच तयार झाली आहे. त्यानंतर आपण चेन स्टिच ही शिकत असताना आडवी, उभी किंवा उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे आपण ही अशी चेन स्टिच मारून घेत असतो. त्यामुळे आपला हात एकदम त्या चेन स्टिच करताना आपला हात एकदम सारखा आपल्याला चेन स्टिच देता येते. अशा प्रकारे परत आपण डावीकडून उजवीकडे खालच्या बाजूने बरोबर स्ट्रेट सुई खाली टाकून आपण ती सुई खालच्या बाजूने टाकून तो धागा त्या सुईच्या व्यवस्थित गुंतवून आपण तो धागा परत वरती काढून त्यामध्ये गुंतवून आपण अशी आडवी चेन स्टिच देऊन घेत आहे. सुरुवातीला आपण थोडे लांब लांब चेन स्टिच दिल्यामुळे आपली प्रॅक्टिस पण होते आणि आपले ते वर्क करायला सुद्धा सोपे पडते. अशा प्रकारे आपण ही चेन स्टिच देऊन घेतली आहे. त्यानंतर आपण परत एक गाठ देऊन घेणार आहोत. गाठ देत असताना बरोबर त्या सेंटरच्या मध्यभागून आपण ती सुई खालच्या बाजूने टाकून तो धागा बरोबर त्यामध्ये गुंतवून आपण अशी गाठ मारून घेत असतो. ही गाठ आपण डबल देत असतो, त्यामुळे आपले ते वर्क निसटत नाही. अशा प्रकारे ही चेन स्टिच तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपण ही आडवी पण चेन स्टिच देऊन घेतली आहे. तर आपण डावीकडून उजवीकडे सुद्धा आपण चेन स्टिच मारून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण ही प्रॅक्टिस केली की आपल्याला ती एकदम सोपी पडते. अशा प्रकारे आपण परत ती सुई खाली स्ट्रेट खालच्या बाजूने टाकून खालचा दोरा त्यामध्ये गुंतवून परत तो धागा वरच्या बाजूने काढून असेच आपण चेन स्टिच मारत असतो. सुरुवातीला आपण थोडी प्रॅक्टिस केली की आपल्याला ते बरोबर जमतं. अशा प्रकारे ती आपण आडवी पण चेन स्टिच मारून घेत असतो. अशा प्रकारे आपले हे आपण साध्या धाग्याने, सिल्कच्या थ्रेडनी किंवा जरी ह्या अशा धाग्यांनी आपण चेन स्टिच मारत असतो. ही पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशी आपण चेन स्टिच मारून घेतली आहे. अशी आपण डावीकडून उजवीकडे उभी, आडवी अशी चेन स्टिच आपण सारखी मारत राहतो. त्यामुळे आपली प्रॅक्टिस होती. भेटूया नेक्स्ट